नमस्कार मित्रांनो, आजची भरती म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आता पदभरती निघालेली आहे। यामध्ये 15,000 प्लस वेकेन्सीज असणार। या व्हिडिओमध्ये भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही अजूनपर्यंत राईट्स लिमिटेड कंपनी अंतर्गत विविध पदांची जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओसुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर सर्वप्रथम बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती ही 2026 असणार। यामध्ये 15,000 प्लस वेकेन्सीज असणार आहे। सर्वप्रथम पहिले पद असणार आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर। यामध्ये 5,200 वेकेन्सीज असणार आहेत। यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता ही BSc नर्सिंग किंवा पोस्ट BSc नर्सिंग करणे आवश्यक असणार आहे, ज्यामध्ये तुमचं सर्टिफिकेट अनिवार्य असणार आहे। यामध्ये प्रति महिना तुम्हाला 25,000 पासून ते 40,000 पर्यंत स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। त्यानंतर तुमची एज लिमिट ही 21 ते 40 वर्षे असणार आहे। यामध्ये तुमचं पेमेंट हे वाढत जाणार आहे, फक्त ही बेसिक सॅलरी मी तुम्हाला हे सांगत आहे। त्यानंतर स्टाफ नर्स, यामध्ये 2400 प्लस वेकेन्सीज असणार। यामध्ये तुमचं GNA किंवा BSc नर्सिंग कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। प्रति महिना तुम्हाला हा 20,000 पासून 32,000 स्टार्टिंग असू शकते। यामध्ये तुमची एज लिमिट ही 18 ते 40 वर्षे असणार आहे। तिसरे पद असणार आहे ANM। यामध्ये 1100 प्लस वेकेन्सीज येथे रिक्त आहेत। यामध्ये तुमचं फक्त 2 वर्षाचा ANMचा कोर्स कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। स्टार्टिंग पेमेंट ही 18,000 पासून ते 28,000 असणार आहे। तुमचं एज लिमिट ही 18 ते 37 वर्षे असणार आहे। चौथं पद म्हणजे फार्मासिस्ट। या पदाकरता 1200 प्लस वेकेन्सीज रिक्त आहेत। यामध्ये तुमचं B फार्मसी किंवा D फार्मसी कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। प्रति महिना 20,000 पासून ते 30,000 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। एज लिमिट ही 18 ते 40 वर्षे असणार आहे। पाचवं पद म्हणजे लॅब टेक्निशियन। या पदाकरता 1,300 पद रिक्त असणार। यामध्ये तुमचं 12वी सायन्स प्लस तुमचं DMLT किंवा BMLT कंप्लीट करणे आवश्यक असणार। प्रति महिना तुम्हाला 18,000 पासून ते 25,000 भेटू शकतो। यामध्ये एज लिमिट ही 18 ते 35 वर्षे असणार आहे। त्यानंतर 6वे पद म्हणजे ब्लॉक प्रोग्रामर ऑफिसर। या पदाकरता 500 जागा रिक्त आहेत। यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। प्रति महिना तुम्हाला 50,000 पासून ते 70,000 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। आणि यामध्ये एज लिमिट ही 22 वर्षे ते 45 वर्षे असणार आहे। 7वं पद म्हणजे ऑदर टेक्निकल अँड नॉन टेक्निकल स्टाफ, डेटा एंट्री ऑपरेटर, असिस्टंट, त्यानंतर सुपरवायझर हे पदं असणार। यामध्ये 3,300 पदं असणार आहेत। यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन डिप्लोमा असणे आवश्यक असणार आहे। यामधून कोणते जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। तर बघा, यामध्ये प्रतिमत तुम्हाला हा 15,000 पासून ते 25,000 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। एज लिमिट ही 18 ते 35 वर्षे असणार आहे। तर बघा, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, तर ॲप्लिकेशन हा मोड पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। यामध्ये भारतातील कोणताही व्यक्ती मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतो। बघा, ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 30 नोव्हेंबर 2025 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 30 डिसेंबर 2025 असणार आहे। एक्झाम बघा कोणत्या महिन्यात होऊ शकते, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तुमची एक्झाम होणार आहे। 2026मध्ये तुमचा रिझल्ट हा मे 2026 पर्यंत लागू शकतो। बघा, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तर सिलेक्शन प्रोसेस पर्यंत तुमची रायटिंग किंवा CBT बेस्ड तुमची एक्झाम होणार आहे, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड। त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू व स्किल टेस्ट होणार आहे। त्यानंतर तुमचं ते सिलेक्शन होणार आहे। तर बघा, महत्त्वाचं डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तर सर्वप्रथम तुमचं फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्ही जो डिप्लोमा कंप्लीट केला आहे किंवा जो कोर्स कंप्लीट केला आहे की पदवी प्राप्त केली त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल हे पण आवश्यक डॉक्युमेंट आहेत, तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। मित्रांनो, जे कोणी पण या बससाठी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडला थोडं लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।